मृगजळ दिसे साचपणा ऐसे, मृगजळ दिसे साचपणा ऐसे, खोटियाच्या पिसे ऊर फोडी, जाणोनी का करा आपुलाले घात, विचारा रे हित लवलाही, संचित सांगाती बोळवण सवे, आचरली द्यावे फळ तेणे, जाणोनी का करा आपुलाले घात, विचारा रे हित लवलाही. तुका म्हणे शेखी स्मशान ते वरी, तुका म्हणे शेखी स्मशान ते वरी, संबंध गोवरी आगी सवे, जाणोनी का करा आपुलाले घात, विचारा रे हित लवलाही. पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासी आपुलिया, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता. मृगजळ दिसे साचपणा ऐसे, मृगजळ दिसे साचपणा ऐसे, खोटियाच्या पिसे ऊर फोडी. प्रस्तुत भगवंताच्या कीर्तन सेवेकरता जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचा हा उपदेशपर अभंग आहे. आणि या अभंगाद्वारा विश्ववंद्य तुकोबाराय देहादी संसाराच्या बद्दलचे नश्वरत्व आहे, नाशिवंतपणा जो आहे, मिथ्यात्व आहे संसाराच्या बद्दलचं, ते वेदांताच्या परिभाषेतील एक मृगजळाचं उदाहरण देऊन, दृष्टांत देऊन आपल्याला पटवून देण्याचा प्रयत्न करतात. विठ्ठल कीर्तन सेवा विशिष्ट निमित्ताने आहे. माझे परम मित्र जिवलग जीवश्च कंठश्च हरिभक्तपरायण देवराम महाराज यांच्या मातोश्रीच्या मृत्यूच्या सोहळ्याच्या निमित्ताने ही सेवा आयोजित केलेली आहे. हा मृत्यूचा सोहळा अप्रतिम सोहळा सादर केलेला आहे. हा सोहळा चुकवता येत नाही असं म्हटलं. देहाच्या गावा आलिया जन्ममृत्यूची या सोहळी. जन्माचा एक सोहळा होतो पूर्वी, मधी झाला कोणाचा तर एखादा वेळेस बहुतेकांचा होतोच विवाह सोहळा, पण तो आमच्या देवाराम महाराजांचा तो काही नाही. त्या सोहळ्याला ते मुकले. परंतु हा जो एक सोहळा आहे मृत्यूचा सोहळा, याला कोणालाच नाही म्हणता येत नाही. ना म्हणू नये धनंजया जीवापरी. विवाह सोहळ्याला तुम्ही नाही म्हटलं, परंतु हा जो सोहळा आहे याला कोणीच नाही म्हणू शकत नाही, कोणीच नाही. राजा असो रंका असो, एवढंच काय देव जरी असला तरी पण त्याला हा सोहळा इथला त्याला जाण्यात येथे उरो नाही उरो आले अवतार. देवाचे अवतार देखील इथे उरले नाहीत. 9 भी मर गए 10 भी मर गए, 10 अवतार गेले, नवग्रह गेले, 88 सहस्र ऋषीही गेले.
तुम्ही आम्ही सगळे जाणार आहोत. त्याचप्रमाणे आमच्या मातोश्री वैकुंठवासी गजराबाई मुरलीधर देव गायकवाड, गजराबाई मुरलीधर गायकवाड ह्या देखील आपल्याला सोडून, हा देह सोडून इथे पंचतत्वामध्ये शरीर विलीन करून आपल्यातून गेलेला आहे. आता महाराजांनी सांगितलं जावं तर सर्वांनाच लागतं, परंतु सर्वांचे सोहळे होत नाही. आणि म्हणून आमच्या मातोश्री दिसायला साधारण सामान्य व्यक्तिमत्व, परंतु आमचे गुरुवर्य विठ्ठलभाऊ घुले एक वाक्य सांगत असे, हिरा ठेवण्याकरता जी डबी लागते, कशात ठेवतात ते? हिरा ठेवण्याकरता देखील काय लागते? सोन्याची डबी लागते. सोन्याच्या डबीमध्ये तो हिरा ठेवला जातो. उगाच कोणती तरी सोन्याची डबी वापरून चालत नाही म्हणायचं. तसं देवरामभाऊ सारखा हिरा ज्यांनी जन्माला घातला, ज्यांच्या पोटातून जन्माला आलेला आहे, ते काय मातोश्री काय सामान्य आहे का? ती काही सामान्य व्यक्तिमत्व नाही. ज्यांनी आम्हाला जन्म दिला. देवरामभाऊच्या आईचं वर्णन करत असताना मला बुवांचा फोन आला, देवबाजींचा. आता माझी आई ही फार आजारी आहे बरं का. मी त्यांना फोनवर बोललो, तुमच्या आईच्या पाठीमागे माझ्या आईचाच नंबर आहे म्हटलं. आता पण आता मी सेवेमध्ये आहे, गायीची सेवा आहे आणि आईची सेवा आहे, चालू आहे माझं ते. पण आता याही मातोश्रीची ही सेवा करण्याकरता थोडंफार होईल म्हटलं, मागे पुढे होईल. आयुष्य वाढलं नाही, पण आहे मराठा सन्न अवस्थेत बरं का. पण मी ह्या मातोश्रीच्या या सेवेसाठी आलो. तिथेही ती सेवा करत होतो, परंतु ही जी सेवा आहे या सेवेकरता आलो का, तर ह्या मातोश्रीचे देखील आमच्यावर उपकार आहेत. आम्ही लहानपणामध्ये 7वी 8वीत वय आमचं. देवरामभाऊ मी म्हणजे लंगोटी मित्र होता बालपणापासून. तर तिथे जवळजवळ सगळेच लोक मला ओळखतात आणि बरेचसे लोक मला काळेवाडीतच म्हणत होते पहिले. विनायक बुवा, देवराम बुवा यांच्यामुळे मी नेहमी इकडेच राहायचो. महिनाभर, कधी 15 दिवस. सुट्ट्या लागल्या तर दुसरीकडे जेवणाची व्यवस्था नसायची, चला काळेवाडीला. आणि म्हणून बरेचसे लोक मला काळेवाडीचेच म्हणत होते. त्याच्यानंतर रमेश बुवा आले, तेही संपर्कात असल्यामुळे त्या लोकांना असं वाटायचं हे काळेवाडीचेच बुवा आहेत. एवढंच काय, भुलेबाना वाटायचं, या बुवाजी ते म्हणायचं, दौंड कर, दौंड म्हणजे काळेवाडी. पण मग त्यांना मी सांगितलं नंतर, मी नाही, माझं गाव फार दूर आहे जालना जिल्ह्यामध्ये. अरे तुम्ही बरोबर असता म्हणले दोघं, मोठे मला तसंच वाटायचं. सांगण्याचं कारण काय, बालपणामध्ये, लहानपणामध्ये ह्या मातोश्रीचे हात आमच्या पोटात गेलेले आहेत. आमचं उदरभरण जे आहे, जेवण खाणं जे आहे, आईने केलेलं आहे. आता 1-2 महिने मी इथे राहायचो आणि आमचा शेकड स्वभाव देवरामभाऊचा यांनी, माझाही थोडक्यामध्ये घरी जायचं नाही, घरच्या लोकांना त्रास द्यायचा. इथे आल्यानंतर आम्ही इकडे राहायचो वस्तीवर. आता जी हे ना वैरोबाची वस्ती, ते सगळं विसरलो मी. कारण का आता फार सुधारणा झाली. आता ही नवीन मंडळी जी कर्तबगार झालेली आहेत आणि फार मोठी सुधारणा केली. ती काळेवाडीचं रूपच गेलं बदलून. ती पूर्वीची जी काळेवाडी ती काय आता राहिलेली नाही. आता सगळं सुजलाम सुफलाम, सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत. तेव्हा मातेचं जे ऋण असतं ते माणसाला कधी फेडताच येत नाही.
आणि म्हणून या सेवेने वास्तविक पाहताना भरपूर तसं आयुष्य मिळालं आईला, बरं का. तुकोबाराने म्हटल्याप्रमाणे दिलाया काळे अवकाश, काळाने अवकाश दिला. आपल्याला सांगणं चाललं ते बराच अवकाश दिला, नाही केला आयुष्या नाश. आयुष्याला नाश झाला नाही आपल्या आयुष्याचा. वाचून या ठिकाणी आतापर्यंत इथे वाचून जगून आलो आहोत. तर मग आता उरलेलं जे आयुष्य आहे ते परमात्म्याला समर्पण करा असं तुकोबारा म्हणतात. मातोश्रीचं असं आहे. त्या साध्या होत्या, एवढं काही बस फारसं बोलल्या जात नव्हतं, काही नव्हतं, पण सेवा करत होत्या. आणि ते आमच्या अनुभवाची गोष्ट आहे. आम्ही आलेलो आहोत. विनायकबाची आई झाली, देवानंबाची आई झाली, आम्ही त्यांच्या सानिध्यात राहिलेलो आहोत. आणि म्हणून मी आवर्जून विचार केला की काही जरी झालं तरी मग बदल झाला पुन्हा कार्यक्रमामध्ये. आज आमचे माधव मुलींचं कीर्तन सेवा होती, माझी उद्याची ठरलेली होती कार्यक्रम घेताना. पण बाबांनी सांगितलं की 24 तारखेला मला येणं जमतं. मग त्यांनी मला फोन केला, म्हणजे द्या ना आपल्याला तर आता कुठले कार्यक्रम तारखेतोडच घेतलेले आहेत आपण. ते 24ला म्हणलं तर 24ला त्यांना करू द्या, मी येतो लगेच. पण येऊन कीर्तन करून लगेच जाण्याकरता म्हणून गडबड केली आणि सेवेला आलेला आहोत. तर या मातोश्रीच्या निमित्ताने त्यांचं काय किती जरी वर्णन केलं, बरं का, कितीही मुलगा मोठा झाला तरी तो आईपेक्षा श्रेष्ठ होऊ शकत नाही. सबसे बडी सर्वात थोर, सर्वात श्रेष्ठ, सर्वात मोठी आई आहे. माँ से बड़ा ने कोई नाही आईच्या पेक्षा बड़ी. जोपर्यंत आपली आई जिवंत आहे, पूर्वी भाऊसाहेबांचे वाक्य सांगतो, भाऊसाहेब म्हणायचे. आता भाऊसाहेबांना कोणाला माहित नाही, पण आपल्याला माहिती. त्यांचं एक वाक्य होतं, जोपर्यंत आपली आई जिवंत आहे तोपर्यंत आपलं प्रेम जिवंत आहे. ज्या दिवशी आपली आई गेली त्या दिवशी आपलं प्रेम मेलं म्हणून समजायचं. आणि ते बोलताना असे उदाहरण द्यायचे, जिचे पिढे बाळ प्राण तिचा विकळ, देह विसरी आपुला, जवळ घेता शिण गेला. दिवसभर काम करायला गेलेली आई लेकराला कुठेतरी ठेवलेलं आहे. आणि शेजारने बाईजवळ खाणं पिणं दिलं, भाकरी दिली, भात दिला, वरण दिलं, सर्व दिलं. पण त्या मुलाचं लक्ष आईकडे असतं ना आईचं मुलाकडे असतं. भूक लागल्यानंतर ती शेजारीने बाई त्या मुलाला भात वगैरे देते काढून, वरण वगैरे ठेवून ते खातं. पण ती सुकलेलं राहतो, चेहरा म्लान झालेला राहतो. आई येण्याची वाट पाहते आणि आई येताना दिसली तिकडून धावत जातो. ती शिणून आलेली असते, त्रासून आलेली असते. परंतु बाळकाला पाहिल्यानंतर तसंच डोक्यावर ते ओझं असतं, टोपलं म्हणा किंवा काहीतरी असेल. पण आईने ते धावत आलेलं मूल जवळ घेतलं की तिचा सगळा शिण भाग जातो. आणि मग काय करते म्हणे ती आई, जवळ घेता तिचा तर शिण गेला, पण जवळ घेतल्यानंतर त्या मुलाच्या तोंडावरून हात फिरवते. भाऊसाहेब म्हणायचे, आईने मुलाला जवळ घेतलं, तिचा शिण भाग गेला, जवळ घेता शिण गेला, पण त्या मुलाच्या तोंडावरून ती हात फिरवते. आणि हात फिरवल्यानंतर ते जे म्लान झालेला चेहरा होता मुलाचा तर तो टवटवीत झाला. आणि म्हणून अशी म्हण आहे म्हटले. भाऊसाहेब म्हणायचे, शेजारणीने चारला भात आणि आईने फिरवला. शेजारणीने दूध भात जरी खाऊ घातला तरी मुलगा काही प्रसन्न होत नाही, पण आईने तोंडावर हात फिरवला की आई प्रसन्न, मुलगा प्रसन्न, मुलाचा चेहरा प्रसन्न. मुलगा कितीही मोठा होत गेला, त्याचं कितीही बळ वाढलं तरी आईचं नुसतं स्मरण, आईकडे पाहिलं, आईने आपल्याला पाहिलं, आपली चौकशी केली, तेवढ्यातच समाधान. भावाला गमाला भाऊ म्हणतात बरं. मग कोणाला विचारते आई, भावाला? हा, मी आलो म्हटलं की तिला समाधान.
हा आई मी आलो म्हटल्यानंतर मलाही समजलं की आई मलाच विचारते, दुसरं कोणाला विचारत नाही. म्हणजे हा एक काय असतो, एक जिव्हाळा असतो. हा एक मातृत्वाचा, पुत्राचा असा जो जिव्हाळा असतो. आणि ही जी माया आहे, हे प्रेम आहे, हे आईच्याच ठिकाणी असतं. म्हणून आता त्याच्याबद्दल जास्त वर्णन करत नाही, मला अभंग सांगायचा आहे. तर अशी प्रेमाची पुतळे असलेली आई, प्रेमाचा झरा असलेली, प्रेमाचं पांघरुण असलेली जी आई आहे, ते मायेचा पदर म्हणतो आपण. तो मायेचा पदर आमचा गेला आता. म्हणजे आई म्हटल्यानंतर आता कोणाला आई म्हणता येत नाही. आई म्हणणं वेगळं आणि आई असणं वेगळं. आता जर दुसऱ्याने कोणाला जर आई म्हणून हाक मारली तर आपल्या हृदयामध्ये त्याचं कालवा कालो होते. आई म्हणून कोणी आईच हाक मारली, दुसऱ्याला जर आई म्हणून हाक मारलं कोणी तर आपल्या हृदयात, आता आपल्याला आई म्हणायला आई राहिलेली नाही. म्हणून तोंडावर हात फिरवायचा म्हटलं. आईने तोंडावर हात फिरवणं काय जादू होते वर्षी. भाऊसे म्हणायचे, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये म्हणा, दिवाळीच्या सुट्टीमध्ये मुलगा जर आला, 15 दिवस महिन्याभर राहिला, इकडून तिकडून त्याला हे खाऊ घाल, ते खाऊ घाल, असं ते आईचं म्हणत असतं, चिंतन असतं. त्याला जे आवडतं ते दे. त्याची सुट्टी संपली आणि त्याने आपली बॅग भरली, कपडे भरले आणि तो जायला निघाला. तोपर्यंत काहीच निघाला. पण मुलगा जाण्यासाठी निघाल्यानंतर त्याने बॅग हातात घेतली, पुढे ठेवली आणि आईला जाताना नमस्कार करण्यासाठी, पाया पडण्यासाठी गेला, वाकला. आई येतो मी. तोपर्यंत काही झालं नाही. पण आईने नुसतं मुलाला पाहिलं, त्याच्या तोंडावरून हात फिरवल्यानंतर काय झालं, आईच्या डोळ्यातून गळा अश्रू आणि मुलाच्या डोळ्यातून गळा अश्रू वाहिले. काय झालं म्हटलं, असं काय जादू झाली. नुसतं आईने हात फिरवल्याबरोबर असं काय झालं. तर ते काही जादू आहे, ती वेगळीच पण आहे ते. तर विनोदाने म्हणायचे, भाऊसाहेब तोंडावरून हात तर कोणीही फिरवतं म्हटले. आपण जर दाढी करायला गेलो तो नावी देखील तोंडावर हात फिरवतो. पण आईने तोंडावर फिरवलेला हात आहे तो काही वेगळाच आहे. म्हणून अशी आता मायेचा पदर असलेली आमची मातोश्री जी आहे, त्या आता आपल्याला सोडून गेलेले आहे. त्यांच्या निमित्ताने हा उपक्रम आहे, अन्नदान आहे, भजन कीर्तन आहे. किती भाविक, किती पुण्यवान असले पाहिजे, किती असलं पाहिजे. म्हणून मी सांगितलं पहिल्यांदा, तो भीम किती बलवान होता पण आईपेक्षा बलवान होता नाही. म्हणून असं सांगतात, त्या संक्रांतीच्या वेळेस तो हत्तीसह पडला वरून, इंद्राचा ऐरावत घेऊन येत असताना शिडी घेऊन पडला. ते वजनाने ती शिडी मोडल्यानंतर तो पडला. आता वरून गिरक्या घेत खाली येत असताना आता कौरवाने सांगितलं, आता मेला 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 म्हणून त्याचा आनंद वाटू लागला. पण तेवढ्यामध्ये कुंती पुढे झाली आणि तिने आपल्या डोक्याचा पदर काढून तर त्याच्यामध्ये त्याला झेलण्यात गेला. त्याला काहीही इजा झाली नाही. म्हणजे आईचा जो पदर आहे, आईची मायाचा जो पदर आहे, तो सगळ्यात श्रेष्ठ आहे. ज्याच्यावर आईची माया आहे त्याला कुठल्याही प्रकारचं बाधा नाही, काहीच त्रास नाही. आणि अशा प्रकारची या मातोश्री होत्या. दिसायला सामान्य होत्या, राहणीमान साधारण होतं. त्यांना माझं आडनाव सुद्धा म्हणता येत नव्हतं, यत्मळ म्हणता येत नव्हतं. रामचंद्र सुद्धा म्हणतात. रामचंद्र म्हणायचं, रामचंद्र बुवा आणि यजमानात काही म्हणलं जात नव्हतं. आता ते काय म्हणायचं ते मी बोलत नाही म्हणत. काय यजमान म्हटलं जात. आणखी दुसऱ्या आजी होते त्या, हा जबाब ते होते. त्या दोघींना काही ते म्हणलं जात नव्हतं. माझं नाव काही पण प्रेम भरपूर होतं. कोणी आल्यानंतर देवरांबाच्या मुळे जर आपल्या इथे कोणी आलं तर आता तुम्ही ते अनुभव घेता. यांच्या घरातली सगळी कुटुंबातली मंडळीच अशी प्रेमळ आहे. आईची सेवा, वडिलांची सेवा सर्वजण करणारे आहेत. त्यांच्या बहिणी फार प्रेमळ आहेत. भाऊ एकच होतं, लहान होतं, छोटस. तो आईला पीत होता, स्तनपान करत होता. तेव्हापासून मी इथे येतो बघा. हा कांतीला जो आहे छोटा, तो आई स्तनपान करीत होता तेव्हापासून आमची मैत्री आहे. आम्ही तिथे जवळ येतो. आता जवळजवळ नेहमी संपला, तर कीर्तन करत होतो आणि मी तिकडे गेलो. त्यांनी तिकडे नाशिकचा प्रांत पकडला
आणि आम्हाला कुठे बघून लवकर भेटले होते आमच्या आषाढी कार्तिकीला मध्ये आधी जर काही आनंदीला कार्यक्रम नसले सत्य तर भेटी होतात तिथं कुठे भेटी होतात मधून आता हे फोनचं निघालं म्हणून तर पत्रावर व्हायचं देवरामाने मला फार वर्षापूर्वी एकदा एक पत्र लिहिलं होतं 4थ्या वर्षाला असतानाची गोष्ट ते 4थ्या वर्षाला होती माझं थोडंसं मागेच झालं होतं त्यांनी एक ओवी लिहिली होती मला ते आठवतं त्यांना आठवते की नाही पण असतो नाना सागरीचा असं की अल्पोदकीचा सागरा आला मासा म्हणजे माझं पत्र मिळाल्यानंतर त्यांना असा आनंद झाला त्याच्यातून तो व्यक्त केला नाना अल्पोदकीचा सागरा आला मासा याचं पुरवठा काय सांग हे मला आठवतं म्हणजे म्हणजे डबक्यातला जो मासा आहे तो समुद्रात आला त्याला जसं आनंद होतो त्याप्रमाणे तुमचं पत्र आल्यानंतर मला आनंद झाला विठ्ठल ना सुकते या अंकुरा वरी पडली या पियुष धारा नाना अल्पोदकीचा सागरा आला मासा असा आनंद झाला आणि म्हणून त्या प्रेमाच्या पोटी मी या ठिकाणी धावत आलेलो आहे जी आहे मोडकी तुटकी सेवा मातोश्रीच्या चरणी समर्पित करण्याचा प्रयत्न करतो त्यांच्या निमित्ताने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी घडतात चिंतन घडतं आपल्याला आता आपण कीर्तन भजन ऐकतो करतो आपण ते चिंतन आहे फार मोठं पुण्य आहे अफाट पुण्य आपल्याकडून ते निर्माण करून घेत आहेत त्यांच्या निमित्ताने आपल्याला हे पुण्याची वेळ आलेली आहे आता कीर्तन करणं म्हणजे ती सामान्य गोष्ट नाही किती पुण्य होत असेल कीर्तनाचा विचार करा तुम्ही सर्व लोक विठ्ठल विठ्ठल म्हणतात कीर्तनकार आपलं चिंतन सांगतो त्याच्यामुळे ज्ञान होतं त्या ज्ञानाचा परिपाक काय होतो कोण कोण उद्धरून जातं हा सगळा जो पुण्याचा भाग आहे तो ज्या निमित्ताने होतो ती काही सामान्य गोष्ट थोडीच आहे सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज जरी चर्चा केली सहज जरी बोललं तरी आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होऊ लागलेले याच्यापेक्षा आणखी कोणता आनंद कोणतं पुण्य पाहिजे या ठिकाणी ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी होत आहेत आणि म्हणून मी आता या सेवेकरता जो अभंग घेतलेला आहे तो असा उपदेशपर अभंग आहे आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबरायांनी या जगताच्या बद्दल या देहाच्या बद्दल नश्वरत्व सांगत असताना जो समाज जे लोक या देहादी संसाराच्या पाठीमागे लागलेले आहेत धावू लागलेले आहेत सारखे देव धर्म साडी पडले सकळ आणि विषयी गोंधळ गात तसे विषय भोगण्यामध्ये मशगूल झालेले आहे देव नाही धर्म नाही कर्म नाही काही नाही विसरून गेले ते आपल्याला मरायचंय ते देखील विसरून गेलेले विसरले ते आपले मरण बापुडी कशी काय गोडी लागली तुकोबराला त्यांना की आपल्याला मरायचं आहे हे देखील विसरून गेलेले आहे आणि चाललेलं आहे भारत कसं तरी वागणं आणि अशा या लोकांना सावध करण्याकरता की बाबाने तुम्ही ज्या संसाराच्या पाठीमागे लागलेला आहात ना हा संसार नाशिवंत आहे हा देह नाशिवंत आहे हा जाणार आहे हा मिथ्या आहे आणि हे कळण्याकरता मोठ्या मोठ्या लोकांना या गोष्टी कळत नाही मला हे सामान्य बाकीचं होते शेतकरी शेतात काम करणं जाऊ द्या पण मोठे मोठे आपण माझ्यासारख्या कीर्तन करायला देखील ही गोष्ट बोलता येते पण आज जात नाही नश्वरत्व जे आहे ते पटलेलं जरी असलं तरी ते अनुभवाला येत नाही ते अनुभूतीत येत नाही फार पुण्य फार सेवा लागते त्यासाठी अनुभवाला येत नाही वास्तविक पाहताना सिद्धांत आहे की हे जगतच नाही मग काय आहे परमात्मा असं म्हटले आहे वेदामध्ये म्हटले आहे सर्वं खल्विदं ब्रह्म निहनानास्ति किंचन हे संपूर्ण जगतच आपल्याला दिसतं ते आपण जगत म्हणतो ते म्हणतात जगत नाही जग अवघा देव मुख्योपदेशाची ठेव जग म्हणजे परमात्माच आहे परमात्माच वेगळ्या वेगळ्या प्रकाराने तो नटलेला आहे जगी जगदीश जगदीश शास्त्रे वदती सावकाश म्हणजे अवकाश ठेवून सांगतात शास्त्राला हे कळलं नाही म्हणून अवकाश शब्द वापरला शास्त्रे वदती सावकाश सावकाश म्हणजे अवकाशासह म्हणजे समजलं नाही पूर्ण थोडं रिकामच राहिलेलं
म्हणून संपूर्ण जगत जे आहे परमात्म्याने भरलेलं आहे, किंवा परमात्म्यामध्येच हे जगत आहे. परमात्मा जगत रूपाने नटलेला आहे. व्यापेले नारायणे ऐशी बोलती पुराणे. पण आपल्याला हे काही कळते नाही, पटते नाही बरं का. आपल्याला जर म्हटलं तुम्ही ब्रह्मा, तुम्ही देव आहात, तर खरं सांगा पटतं का आपल्याला? हे झाडं झुडपं हे जे काही दगड माती जे आहेत हे देव आहेत, ब्रह्मरूप आहे, हे आपल्याला डोकं फोडलं तरी कळणार नाही, पटणार तर नाहीच. आणि अनुभवाला येणं ही फारच गोष्ट आहे. पण मग आता तुम्ही म्हणता, शास्त्र म्हणतात, संत म्हणतात, हे सगळे लोक म्हणतात की हे ब्रह्म म्हणजे परमात्माच हे जगत रूपाने नटलेलं आहे. आणि आम्हाला तर तो देव काही दिसत नाही. तुम्ही म्हणता विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरली, त्या परमात्म्याचाच विस्तार आहे असं म्हणता तुम्ही. जेथे देखे तेथे तुझीच पाऊले, जेथे देखे तेथे तुझीच पाऊले. बोलताना सुरुवातीला सूचना होती ती विसरलो मी. हा मातोश्री जे आपल्या गेलेले आहेत त्यांच्या मागेच ते कोपर्डीच्या त्यांच्या भगिनी, त्यांची बहीण सुमनबाई सुद्रिक, हरिभक्तपरायण सुमनबाई सुद्रिक यांचं पण देवासन झालं. म्हणजे दोघी बहिणींचं या ठिकाणी आता ते स्मरण म्हणून आपण त्यांचं चिंतन म्हणून श्रद्धांजली आपण समर्पित करणार आहोत. कीर्तन संपल्यानंतर सेवा समर्पित करताना बोलणारच आहोत. तेव्हा बहिणीच्या निमित्ताने देखील आपल्याला शेवटच्या वेळेस श्रद्धांजली समर्पित करताना सूचना देऊ. त्या चिंतना करता परमात्माच भरलेला आहे जिकडे तिकडे, परमात्म्यातून दुसरं काही नाही. पण आम्हाला तर तो देव दिसत नाही. मग काय खरी गोष्ट आहे? ती मुक्तावेद न झाला प्रपंच आहे परब्रह्म. तुम्ही प्रपंच म्हणता, तुम्ही संसार म्हणता, परंतु तो झालाच नाही. प्रपंच एक झाला होता, हे तो समूळ मिथ्या वार्ता. पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेना. जगत नावाची वस्तू निर्माण झालीच नाही, पुढे होणार नाही. आणि आता तुम्हाला जे दिसते ना ते आता दिसत असताना देखील होत नाही. ते बाकीचं जाऊ द्या म्हटले, पण आता दिसतं त्याची वाट काय? याची संगती कशी लावणार? तर जे अधिकारी पुरुष आहेत, जे ब्रह्मज्ञानाचे अधिकारी आहेत, जाणते ज्ञाते आहेत, त्यांना हा सिद्धांत जो आहे हा कळलेला असतो, पटलेला असतो. कोणता? हे समजून सांगत असताना याला शास्त्रामध्ये अजातवाद म्हणतात. जगत नावाची वस्तू निर्माण झालीच नाही, जगत निर्माणच झालं नाही. म्हणजे नाही, जनजात म्हणजे निर्माण. जगत निर्माणच झालं नाही, याला अजातवाद म्हणतात. आणि ते सांगण्याकरता अजातवादाचे दृष्टांत दिलेले आहेत. खपुष्प आहे म्हणजे आकाशाचं फूल, वंध्यापुत्र आहे म्हणजे वंध्यापुत्र नुसतं म्हणायचं आहे का? वंध्यापुत्र असा एखादा ज्या म्हणजे वंध्यापुत्र म्हणजे काय? वांजेचा मुलगा. वांजेला कुठे मुलगा असतो? कारण मुलगा असल्यानंतर ती वांज कशी राहील? पण नुसतं म्हणायचं, वाचार म्हणम येत नुसतं बोलण्यापुरतं आहे. तसं जगत हे शब्द देखील तसे नुसते म्हणण्यासारखेच आहे, बाकी ते जगत नाहीच. वंध्यापुत्रासारखीच गोष्ट आहे. पण मग आम्हाला असं म्हणतं त्याचे देखील दृष्टांत आहेत. त्या दृष्टांताप्रमाणे जर तुम्ही वंध्यापुत्राप्रमाणे जगत हे अत्यंत असं दुरूप आहे, ती जगतच नाही असं जर तुमचं म्हणणं असेल, तर वंध्यापुत्र जसा दिसत नाही, तो बोलतो नुसतं वाचन आहे, तो दिसत नाही, तसं हे जगत आम्हाला दिसलं नाही पाहिजे. पण जगत दिसतं ना. आणि मग वंध्यापुत्राप्रमाणे कसं काय म्हणता? वंध्यापुत्र दिसत नाही, जगत तर दिसतं. मग याची सोय कशी लावणार? याची संगती कशी लावणार?
म्हणून तो अजातवाद ज्यांच्या गळी उतरत नाही, ज्यांना कळत नाही, पटत नाही, त्याच्यासाठी शास्त्राने दुसरा एक प्रक्रिया सांगितलेली आहे आणि त्याला विवर्तवाद म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये. विवर्तवाद म्हणजे काय? दिसतं आहे ते तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही म्हणताना दिसतं, दिसू द्या. वंद्यापुत्र दिसत नाही परंतु जगत दिसतं. परंतु जे जे काही दिसतं ते काही खरंच आहे का? ते खरंच आहे का? नाही. दिसायला काय म्हणले, पुष्कळशा वस्तू दिसतात अशा, परंतु त्या खऱ्या नाहीत. मग त्याच्यासाठी 4 दृष्टांत दिले. स्थाणू पुरुष, रज्जू सर्प, मृगजळ, शुक्ती रजत, ही 4 दृष्टांत दिले. शुक्ती रजत म्हणजे शिंपल्यावर चांदीचा भ्रम होणं, रुपयाचा भ्रम होणं, आणि ते आपल्याला असं वाटतं की तो शिंपला चमकतो, आपल्याला वाटतं ती चांदीचाच तुकडा आहे किंवा रुपयाचाच तुकडा आहे, परंतु तो दिसतो तर रुपयासारखा तरी पण नाही. दिसतो पण तो नाही. स्थानो पुरुष म्हणजे लाकडावर एखाद्या पुरुषाचा, माणसाचा भ्रम व्हावा, तिथे माणूस बसलेला असं वाटतं आपल्याला, परंतु जवळ गेल्यानंतर तो माणूस नाही. तसं हे जगत नुसतं दिसायला आपल्याला दिसत असलं तरी परंतु ते नाही. शुक्तिवारी रजत पाहता शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिसे. पाहता डोळा दिसे. शुक्तीवर दिस म्हणजे त्या शिंपल्यावर ते रजत म्हणजे रूपच दिसतं, परंतु ते खोटं आहे. कशाप्रमाणे? रज्जूवरी भासे मिथ्या सर्प, रज्जू सर्पाकार, रज्जू सर्पाकार भासेले जगदंबर. म्हणजे दोरीवर भासलेल्या सर्पाप्रमाणे. मग दोरीवरचा सर्प नुसता भासला का आहे? तो नुसता भासला आपल्याला, प्रत्यक्षात जर तुम्ही गेला तर तिथे नाही. कशामुळे भासला? त्या रज्जूच्या अज्ञानामुळे आणि थोडा अंधकार असल्यामुळे. तसं आपल्या अज्ञानामुळे हा रज्जूवर सर्प तसा भासतो, अज्ञानरूपी अंधकारामुळे. अंधकार आहे तसं आपल्या ठिकाणी असणारं स्वस्वरूपाचं जे अज्ञान आहे, त्या अज्ञानामुळे आपल्याला हा सर्प, हे जगत भासतं. वास्तविक पाहताना आहे काय? आहे परब्रह्म, परंतु कोणाला वाटत नाही. कोणाला छातीला हात घालून म्हणावं असं वाटत नाही, मी ब्रह्म आहे, मी देव आहे म्हणून. असं मी कोणीतरी राम्या स्वाम्या गोम्या, आपण या शरीराला धरून सगळे व्यवहार आपण करतो. पडिले हे रूढी जगा चालविती व्यवहार सत्य. हे जगतच सत्य आहे असं म्हणून व्यवहार चाललेला आहे. परंतु तुकोबरा म्हणतात हे म्हणणं काही खरं नाही. जरी तुम्हाला ते जगत दिसत असला, हा देह दिसत असला, तर देहाआधी काय खरा? देह संबंधी पसारा, भुजगावणे चोरा, रक्षणसे भासते. भुजगावणं खरं आहे का? तसं हे भुजगावणं आहे म्हणून काय खरं आहे का? खरं नाही. खरं नाही. दोरीवर भासलेला सर्प खरा नाही. त्याचे दृष्टांत दिले. त्यामध्ये या विवर्तवादामध्ये हा मृगजळाचा दृष्टांत आहे. मृगजळ म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तेजा आणि उखरा, वरून पडलेलं जे प्रखर ऊन आहे त्या नांगरलेल्या जमिनीवर ते पडल्यानंतर असं पाण्याचा प्रवाह झाल्यासारखं असं दिसतं आपल्याला. पाणी दिसतं, पाण्यासारखं दिसतं का पाणी आहे? दिसतं. परंतु त्याला एक प्राणी फसतो. ज्याला ज्ञान आहे ते माणसं फसत नाही, पण ज्याला त्याचं ज्ञान नाही, तो हरिण नावाचा प्राणी आहे, तो त्याला फसतो. तो त्याला फसतो आणि फसून तो त्या चांगलं पाणी पित असतो म्हटले तो. परंतु चांगलं पाणी पित असताना बहु मृगजळ देखून डोळा, चुकीच्या मृगाचा गिळता गळा. चांगलं ओढ्यातलं पाणी पित असताना म्हटले काय, पण तिकडे मोठा तलाव भरलेला आहे, सोडून देतं ते पाणी आणि तिकडे धाव घेतं आणि पळत लागतं. पळून 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 माऊली म्हणतात त्याचं पोट फुटून मरतो. ते फुटोनी पडे तव मृग वाढवी हाव, परीन म्हणे हेमावरू हिरीची. त्याला कळतच नाही. ते धावून धावून जितकं धावेल तितकं ते मृगजळ पलीकडे दिसतं.
जेवढं पळालं तिथं पुढे पुढे दिसतंय. त्याप्रमाणे हे जे जगत आहे हे जगत मृगजळासारखं आहे. मृगजळ दिसे मृगजळ दिसे साचपणा ऐसे खोटियाच्या पिसे ऊर फोडी. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात ते मृगजळ त्याला तो प्राणी हरिण नावाचा प्राणी फसतो, कारण त्याला ते खरं दिसतं आणि म्हणून त्याच्या पाठीमागे पळतो. पण पळून पळून धावून धावून त्याला काही पाणी मिळत नाही. तसं माणसं संसारामध्ये धावून धावून सुख मिळेल, सुख मिळेल, आनंद मिळेल, त्या आनंदासाठी संसाराच्या पाठीमागे धावतात. पण धावून धावून ते त्यांना मिळत नाही. कारण का? याच्यामध्ये नाही, हे माईक आहे, हे भासलेलं आहे. याच्यामध्ये पाणीच नाही तर तुम्हाला कसं प्यायला मिळणार आहे? परंतु त्या हरणाला ते कळत नाही. तसा जीवरूपी मृग जो आहे याला देखील या संसाराचं स्वरूप कळत नसल्यामुळे तो धावतो, तो धावतो, धावतो, धावून 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 तसा तो हरिण नावाचा प्राणी मरून पडतो, ऊर फुटून मरतो तो. पण त्याला कळतच नाही, त्याला समजत नाही की हे खोटं आहे म्हणून. तसं जीवाला देखील समजत नाही. तो या मृगजळाच्या पाठीमागे धावतो धावतो. परंतु तुकोबराय म्हणतात बाबा तो हरिण जो आहे ना, जे तुम्ही पाहिलं ज्ञानोबरायांचं का अभंग आहे, जे जे देखणे सकळ ते स्वप्नीची मृगजळ. बघा ज्ञानोबराचं स्वप्नीचे मृगजळ, पहिले स्वप्नच खोट आणि स्वप्नात भासलेलं मृगजळ. दृष्टांत ज्ञानेश्वर दृष्टांताची कमालच आहे. पण मुळात स्वप्नच नाही, स्वप्नच खोटं आहे. परंतु स्वप्नात भासलेलं, मुळात मृगजळ खोटच आहे, परंतु स्वप्नात भासलेलं कसं खरं राहील मग? म्हणून चिंती पा चरण कमळ रखुमा देवी वराचे. म्हणून तुम्ही देवाचं चिंतन करा, कारण तो परमात्माच सत्य आहे. तो सत्य, तो बाधर आहे, त्याचा बाध होत नाही, बाकीच्या सगळ्या गोष्टीचा बाध होतो. आणि हा परमात्मा जो आहे तो सत्य आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कागा हा दाविला जगदाता. हा हे माईक आहे आणि म्हणून याच्यात चूक नाही. आपला तो एक देव करुणी तेने बिन जीवा, हे परमात्मा वाचून जे काय आहे ते येरती माईके दुःखाची जनिती. आणि त्या माईकाच्या पाठीमागे धावून 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 जीव देखील जातो. कुठे जातो? पुनरपी जननम पुनरपी मरणम, पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मरण. या संसारामध्ये तो गरते खात जातो. पुन्हा त्याचा उद्धार होण्याचा चान्स लागत नाही. परंतु या मनुष्य जन्मात तुम्ही आलेले आहात ना, तुम्ही काय हरिण प्राणी थोडेच आहात. तुकोबाराय म्हणतात तो हरिण फसला, त्याला ज्ञान नाही, तो पशु आहे आणि म्हणून तो पळून पळून त्या मृगजळाच्या पाठीमागे फसला. त्याला पाणी काही मिळालं नाही, त्याला कळत नाही तो पशु आहे. पण तुम्ही मनुष्य आहात. मनुष्य रीती सगळ्या मनुष्याला सगळ्या रीती कळतात. मनुष्य ज्ञानी आहे, मनुष्याच्या ठिकाणी ज्ञान आहे. बाहुल्य मनुष्य देही, तुमच्या हृदयामध्ये परमात्म्याने ज्ञान दिलेलं आहे. मग त्या ज्ञानाचा उपयोग तुम्ही का करत नाही? तुकोबाराय म्हणतात तुम्हाला कळतं, तो अज्ञानी आहे, तो अजाणता आहे. पण तुम्ही जाणते असताना देखील आपला घात का करून घेता? अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जाणून का करा आपुलाले घात, जाणून का करा आपुलाले
आपुलाले घात. जाणून बुजून तुम्ही तुमचा घात का करता? तुम्हाला कळतं ना, तुम्ही ज्ञानी आहात, तुम्हाला परमात्म्याने ज्ञान दिलेलं आहे, आणि ज्ञानी असताना देखील तुम्ही तुमचा घात का करून घेता? विचारारे हित लवलाही. आपल्या हिताचा लवकरात लवकर विचार करा. जोपर्यंत आपलं हे शरीर आहे, तोपर्यंत आपल्याला बुद्धी आहे, तोपर्यंत तुम्ही विचार करा आणि या संसारातून मुक्त व्हा. वास्तविक पाहताना मुक्त होण्याची गरज नाही. बद्धच नाही तर मुक्त तरी काय व्हायचं आहे? आता हे जगत जर मृगजळ आहे, शरीर जर मृगजळ आहे, तर मृगजळाच्या पुरातून काही उतरण्यासाठी पुढे जावं लागतं का? नाव पाहिजे का सांगड पाहिजे का काय पाहिजे? काहीच नाही. पावावया पार बैल खडी. मृगजळाची या मृगजळा म्हणजे कोबऱ्यांचं प्रमाण आहे. तुका म्हणे हा तो कृपेचा सागर. नाही, मृगजळातून पलीकडे जाण्याकरता कशाची गरज नाही, कारण ते मृगजळ नाहीच आहे. असं प्रमाणे सुरुवातच आहे ती. पावावया पार पहिलं खिळी. पलीकडे जाण्याकरता मृगजळा नाही, उतार नाही, उतार नाही. उतरून जाण्याकरता मृगजळातून काय आपल्याकडे? कारण ते मृगजळ नाहीच. असं तुकोबा म्हणतात की खापर खुंटीचे नाणे करून लहान लेकरं खेळतात. खापराचे नाणे खेळती लेकुरे. लहान लेकरं ते खापराचे नाणे करून खेळतात. काय त्यांच्याकडून त्यांचा जो व्यवहार आहे, त्या व्यवहारात काही लाभ हानी होती का? कोणाला जास्त गेलं, कोणाला कमी गेले, कोणाला लाभ झाला, हानी झाली का? नाही. काय त्याने लाभ हानी, तिथं काय लाभ आणि हानी होत झाली का? नाही. लहान मुली तो भातुकलीचा खेळ खेळत असताना नवरा बायकोचा खेळ खेळतात नाही. मग कोण कोणाचा पती होतं, कोण कोणाचा पत्नी होते. मग ती काय खरी सोयरीक आहे का? तो कोबळतात त्यांची काय खरी सोयरीक? ती काय खरी सोयरीक आहे का? नाही. स्वप्नामध्ये जे सुखदुःख होतं, स्वप्नामध्ये जे सुखदुःख होतं ते काही जागृतीमध्ये खरं आहे का हो? स्वप्नीचे जे दुःख सुखदुःख ते त्या जागृतीतला भाव कुठे आहे का? जागृतीमध्ये काय भाव आहे त्याचा? जागृतीमध्ये ते खरं नाहीच. जागृत झाल्यानंतर स्वप्नामध्ये समजा एखाद्या माणसाला प्रवास झाला, माऊली म्हणतात स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये प्रवास झाला, खूप प्रवास झाला. घरी आल्यानंतर बायकोला म्हणला, कुठं? स्वप्नातच बरं का, मला फार त्रास झाला म्हटले, पाय दुखायला लागलेले आहे, जरा तेल लावून मालिश करून दे. आणि मग त्या बाईने देखील तेल लावण्याकरता वाटी घेतली, तेल घेतलं. कुठं? स्वप्नामध्ये. आणि त्याच्या पायाला हात लावणार, हात लावल्याबरोबर तो जागा झाला. मग आता पाय दुखतात का? नाही. माऊली म्हणतात स्वप्नवणी जागृती येता काय पाय दुखती पंडू सुता. अरे स्वप्ना माझी असता काय प्रवास होय? तो स्वप्नातला प्रवास काय प्रवास थोडाच होता. त्याने मानलं ते, म्हणजे स्वप्नात असं आहे. स्वप्न म्हणा, भ्रम म्हणा, ह्या गोष्टी कसे ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिजे. आणि स्वप्नीचे स्वप्नातून जागृतीत आल्यानंतर सगळा विषय संपला. तसं आपण स्वप्नात आहोत. विश्व स्वप्नाचा धारणा. हे विश्व म्हणजे स्वप्न आहे. आणि आपल्याला लागलेली झोप जी आहे, अनादि संसार मालेच्या नित्य विषय सेविले पाहिजे. आपल्याला ही अनादि झोप लागलेली आहे अज्ञानाची. त्या अज्ञानाच्या झोपेमध्ये नुसती झोप एकटी राहत नाही, त्या स्वप्नाची कारण निद्रा. त्या स्वप्ना त्या अज्ञानामध्ये हे विश्वरूपी स्वप्न आपल्याला पडलं, त्यालाच खरं म्हणून आपण वागू लागलेलो आहोत. मग हे स्वप्नासारखं आहे, हे मृगजळासारखं आहे. तुम्हाला स्वप्नामध्ये पदार्थ दिसतात, ते खरे आहे का? स्वप्नातले पदार्थ दिसतात की नाही? भारी भारी पदार्थ दिसतात. परंतु माऊली म्हणतात, नाथ म्हणतात, स्वप्नीचा राजा झाला एखादा माणूस, तर ते खरं आहे का? स्वप्नी राजभोग जाण.
स्वप्नी सत्यमानी आपण तेवी संसार हा दीर्घ स्वप्न माईक जाण मिथ्यत्वे तसा हा संसार दीर्घ स्वप्न आहे म्हटलं. स्वप्नामध्ये एखादा राजा झाला ते खोटं आहे, स्वप्नात एखादा राजा भिकारी झाला ते खोटच आहे. म्हणजे हे स्वप्न जे आहे ते काही खरं नाही. स्वप्नामध्ये एखाद्याला पैसे मिळाले मग ते खरे आहे का? 1 लाख 2 लाख मोजले 10 लाख रुपये लागले स्वप्नावर आणि तो माणसाला पैशाची फारी मोजू लागला आणि 10 लाख रुपये मोजायची वेळ लागणारच आहे ना. मग 5 लाख रुपये मोजले आणि दुसरे 5 लाख रुपये मोजायला घेतले. तेवढ्यामध्ये त्याचा मित्र आला आणि त्याला उठवलं. आता मित्रच म्हणणार त्या अंगावरची शाल काढली, कार्य मूर्ख आहेत तेवढं झोपतं म्हणून दचकून उठला. तो म्हणला काय मूर्ख माणूस आहे तू, माझे 5 लाखाचं नुकसान केलं पाहिजे. तो म्हणला मग कसं काय? अरे म्हणले 5 लाख रुपये मोजून ठेवले, मला तिकीट मिळालं, लॉटरीचं तिकीट लागलं आणि मी 10 लाख रुपयाचे बंपर लागले. 5 लाख रुपये मोजून ठेवले, दुसरे 5 लाख रुपये मोजायला घेतले, तू उठवलं. मग तो म्हटला माझ्यामुळे जर तुझं नुकसान झालं असेल तर मी नुकसान भरपाई द्यायला तयार आहे. मी तुला 5 लाख रुपये नुकसान भरपाई देतो, पण अगोदर मोजलेले 5 लाख रुपये दाखव. ते कुठे? कारण ते स्वप्नातले पैसे होते हो, ते काय खरे थोडे. स्वप्नात सापडला हंडा, स्वप्नात सापडला हंडा, स्वप्नात सापडला हंडा, स्वप्नात सापडला हंडा. काय खर्च झाला तो मांडा, काय खर्च झाला तो मांडा, काय खर्च झाला तो मांडा, काय खर्च झाला तो मांडा. आणि उपाशी पोरे रांडा बोंब, उपाशी पोरे रांडा बोंब सिंगाची. महाराजांनी की स्वप्नामध्ये हंडा सापडला. हंडा म्हणजे नुसतं पाण्यानं भरलेलं नाही, कशाचा? धनाचा हंडा सापडला. मग तुमचा आता बसूया किती काय खर्च झाला मांडून ठेवा आणि सगळं पैसेच पैसे म्हणजे आपल्याजवळ द्रव्य आहे, पण घरी उपाशी पोरे बोंब शिमग्याची. काय उपयोग आहे? घरी शिमगा आहे आणि इकडे याचं चाललंय. कारण काय? ते धन जे मिळालं ते खोटं आहे, द्रव्य जे मिळालेलं आहे ते स्वप्नातलं आहे. गुरुवारी आपले मूर्ती बुवा विनोदाने गोष्ट सांगत असतात ते. कारण काय? ते खोटं आहे. त्याचं दिसत जरी असलं, स्वप्नात जरी तुम्हाला ते दिसत असलं तरी पण ते खोटं आहे. मग बुवा सांगतात की एक माणूस रस्त्याने चाललेला होता आणि गरीब होता बिचारा. सकाळच्या वेळेस उठून चालल्यानंतर त्याला खमंग असा वास आला. सकाळच्या वेळेला त्या हॉटेलच्या लोकांनी ते हॉटेल सुरू केलेली होती आणि काही पदार्थ तयार करणं चाललेले होते. पदार्थ तळत असताना त्या तळण्याचा वास गल्लीमध्ये येऊ लागला रोडवर आणि हा जात असताना थांबला तिथे की काय सुंदर वास येतो, काय खमंग वास येतो. म्हटलं चला म्हटलं काहीतरी खाऊन घेऊ म्हटलं, म्हणून आत गेला. पण खिशात हात घातल्यानंतर खिशात काहीच नाही. मग त्याने विचार केला की पदार्थ तर फार खमंग आहेत म्हटलं, पैसे काही नाही म्हटलं, आपण थोडा वेळ वासच घेऊ म्हटलं. म्हणून तो उभा राहिला एका कोपऱ्यामध्ये वास घेऊ लागला पदार्थाचा. आता वास घेतला, काउंटरवरच्या मालकाने पाहिलं की बऱ्याच वेळ झाला हा माणूस अर्धा तासापासून आता वास घेतोय, श्वास घेतो, काय भानगड आहे? त्याचं काय आजारी आहे का काय? मग आपलं काही आपल्याला तोमत येईल म्हणून नोकराला सांगायला त्या माणसाला काय झालं बघ. तो गेला म्हणा काय झालं? काय नाही म्हटलं. काय करतो? तो काही नाही म्हटलं, मी फक्त पदार्थाचा वास घेतो म्हटलं. फार सुंदर पदार्थ झाले म्हणजे तुमचे. मालकाला विचारलं का रे म्हटले काय करतो? काय नाही म्हटलं, मी पदार्थाचा वास घेतो म्हटला. खूप खमंग पदार्थ आहेत म्हणले सगळे, वास घेत बसलो म्हणले. मी किती वेळ झाला म्हणले वास घेतो? म्हणजे अर्धा तास झालेला आहे. अरे बापरे म्हटले, आमच्या पदार्थाचा वास तो अर्धा तासापासून घेतो का म्हटलं? हो. काय म्हणले? 50 रुपये. तो म्हणला का मालिक म्हणले तुमच्याकडे माझ्याजवळ जर पैसे असते म्हटले तर पदार्थ खाऊनच टाकले असते म्हटले, पण पैसे नसल्यामुळे वास घेतो. मला काय माहिती म्हणजे तुमच्याकडे वासाचं बिल आहे म्हणून. तुमच्याकडे वास घेण्याचं पण बिल असतं का? हो म्हणलं आमच्याकडे वास घ्यायचं बिल. तर म्हणले माझ्याकडे तर काही पैसे नाही म्हटले, मी पैसे तुम्हाला आणून देतो म्हटले नंतर.
50 रुपयाचं बिल जर असेल तर मी आणून देतो. म्हणलं पळ. त्याला हाकलून दिलं, ते गेलं खरोखर पैसेच घेऊन आलं. 50 रुपयाची नोट घेऊन आल्यानंतर मालकाला सांगितलं, मालक हे घ्या तुमचे पैसे म्हटले, हे बिल घ्या तुमचं. त्या माणसाला वाटलं बरे गिऱ्हाईक म्हटले, खाणं नाही पिणं नाही काही नाही. मग तो मालक पैसा माणसाला जागेवर उठवतो. तो म्हटला आण इकडे. तो म्हटला नाही तुम्ही इकडे या. काउंटरवरून मालक उठला, हे घ्या म्हटले तुमचे पैसे. याला म्हटलं फुकटच्या फाकट मिळतं म्हणून तो उठला काउंटरवरून, इकडे या म्हटला. आणि त्या हॉटेलमध्ये एक मोठा आरसा होता. त्या आरशाच्या समोर तो उभा राहिला आणि त्याने ते पैसे अशा हातात धरले. काय झालं, त्याचं प्रतिबिंब दिसतं का तिकडे. तो म्हटला मालक तुमचे पदार्थ जर मी खाल्ले असतील तर हे पैसे आहेत म्हणले, इकडे हे बिल आहे. आणि जर नुसतं वासच घेतला असेल तर वासाचे बिल तिकडे भेटले त्या आरशामध्ये. मग आरशात दिसलेले पैसे दिसत होते का खरे होते? दर्पणीचे धन हातीना पादरी, डोळाचे परी, सत्याची दर्पणीचे धन हातीना पादरी, डोळाचे परी, सत्याची म्हणजे मला वस्तू आणि आपण पण आहे मोठे मला दोघं जणांशी जोडी असल्यानंतर मग काय बघायचं काय. एखादं प्रेत जरी असलं मड जरी असलं कीर्तन करायचं ते बरोबर बोलत चालतं सगळं. तसं आता मी जे बोलतो ते प्रमाण आहेच की नाही. वास्तवात मी काही प्रमाणाशिवाय बोलत नाही, पण म्हणणार कोणतरी पाहिजे ना. ऐकणारे तर असले सगळे येत नाही ना. प्रमाण म्हणताही आलं पाहिजे. काही लोकांना पाठ असतं तर म्हणता येईल, आणि आलं तरी म्हणतात तर समय सुचवता. गाडी निघून गेल्यानंतर मग वळकटी घेऊन चालले म्हणायची. गाडी निघून गेल्यानंतर पुढच्या वाक्य गेल्यानंतर मग कसं काय जमलं. पण आमचे गुरुबंधू होते, आम्ही एका वर्गातलेच आहोत. देव फक्त आमच्या मागे होतं आणि बरोबर वास्तविक पाहताना माझंही भाग्य समजतो मी. तुम्ही चुकून आलेलं दिसतं मला. कारण आज माझं बाबाचं कीर्तन चुकलेलाच आहे. आले लोक फसले काय फसले काय कोण असतो बरेचसे. पण तसं काय नाही, तुम्ही काही निराश व्हायचं काही कारण नाही. माझा बाबा जरी जर कीर्तन होता आज तरी पण तुम्ही निराश करण्याची काही, आपल्या देवाची कृपा आहे महाराज, सद्गुरूची कृपा आहे. आणि म्हणून जरी माधवबाबांच्या कीर्तनासाठी तुम्ही आलेला असलात तरी तुमच्या पदरामध्ये भरपूर टाकतो. तिथे काही आपलं अवधार्य पण आहे आणि गुरुच्या कृपेचं भरपूर धनही पण आपल्याजवळ आहे. तुका म्हणे पोते देवे भरले डोळेरीचे, देवे भरले डोळेरीचे, तुका म्हणे पोते भरले डोळेरीचे. तुका म्हणे पोते देवे भरले डोळेरीचे, देवे भरले डोळेरीचे, भरले नव्हे रीते. देवाने भरलेले भरपूर काही रिकामं नाही. आपण काय सांगत होतो, दर्पणीचे धन हातीना पदरी, हातीना पदरी. पैसे दर्पण म्हणजे आरसा, आरशामध्ये पैसे दाखवले त्या माणसाने. जर वासाचे पैसे असतील तर तिकडे म्हटला, हे सांगत झालं तुम्हाला. मग ते पैसे दिसतात पण आहे का? तसं हे जगत दिसतं
पण हे नाही, हे नुसतं पाहायचं म्हटले. जे जे देखणे ते हे स्वप्नेची मृगजळाचं दृष्टांत त्याच्यासाठी आहे, स्वप्नाचं दृष्टांत त्याच्यासाठी आहे. आपल्याला जे खरं वाटतं त्याचं कारण काय? मग त्याचं कारण आहे भ्रम. तुम्हाला भ्रम झालेला आहे. त्या भ्रमामुळे, आणि त्या भ्रमाचं वर्णन करताना नाथ महाराजांनी फार मोठं वर्णन, बाप भ्रमाचे महिमान सगळं काही सांगत बसत नाही. भ्रम झाल्यानंतर त्या माणसाला काही पण वाटतं म्हटलं, आणि त्यासाठी उदाहरण सांगितलं. प्रकृती पुरुषाचं उदाहरण सांगत असताना पती पत्नी एका ठिकाणी झोपलेले आहेत, आणि नाथ महाराजांनी ते वर्णन केलेलं आहे. एखाद्या गावामध्ये कॉलरेची म्हणा कशाची तरी साथ सुरू झाली. आता जसे कोरोनाची आहे ना, मग लोक म्हणतात विलगीकरणाचा नियम पाळा पाळा पाळा, पण कोण काय होत नाही. मग झालंच, मग त्याला नाही इलाज आहे, मग कच्छिंती, त्याचा शिवाय दुसरा पर्याय नाही. तसं त्या गावामध्ये साथ निर्माण झाली, आणि पटापट लोक मरायला लागले. कॉलरेची साथ नंतर पटकी येऊ लागली, लोक मरू लागल्यानंतर बायकोने सांगितलं, हो कशाला या गावात राहता म्हटले. आता हे गावामधील साथ सुरू झालेली आहे, मग तो मला कुठे जायचं? ती म्हणली चला माझ्या माहेरला. माहेरला म्हटल्यानंतर हे भडकलं, आणि दोघांचं बोलणं क्रॉसिंग झाल्यानंतर बोलणं वाढलं. तो म्हणला मेलं तरी त्या तुझ्या माहेरला येणार नाही. आणि मग माहेरचं नाव काढल्यानंतर, माहेरच्या बद्दल बोलल्यानंतर त्या दोघांचं भांडण झालं, बोलणं झालं, आणि न एकमेकाशी बोलतात, स्वयंपाक केला पण न जेवता झोपले. म्हणजे बहुत सांगायचे असं उदाहरण. झोपले, पण झोपल्यानंतर काय आहे, त्या बाईला स्वप्न पडलं. तो तिकडे झोपला, ती त्याच्या शेजारी झोपली. स्वप्न पडलं तिला की गावामध्ये कॉलराची साथ आलेली आहे, पटापट लोक मरू लागले. हळूहळू या गल्लीतून त्या गल्लीत, आणि आपल्याही गल्लीत आले, आणि आपल्या गल्लीत येता येता आपल्या घरापर्यंत ती साथ आली, आणि लोक मरत चालल्यानंतर आपल्या घरात देखील ती साथ घुसली. आपल्या नवऱ्याला देखील प्लेग झाला, कॉलरा झाला, त्याच्या बगलीत गाठी उठल्या, जांगेत गाठी उठल्या, आणि तो मेला. कुठं? स्वप्नामध्ये. स्वप्न पडलं, ब्रह्माचं वर्णन करतात मला. आणि मग ती रडायला लागली. आता गंमत इथं अशी आहे, त्या बगलीतल्या गाठी नाही, त्याला रोग झालेला नाही, कॉलरा झालेला नाही, प्लेग झालेला नाही, कोणता कोरोना झालेला नाही, परंतु पती मेला, हिला असा भ्रम झाला. तर त्या पतीच्या मरण्यामुळे ती दुःखी होऊन रडू लागली. ते रडणं मात्र खरं. बघा तुम्ही आता काय असेल ते रडणं मात्र खरं. तिच्या रडण्याच्या आवाजामुळे झोपलेला जो पती होता तो जागा झाला. पाहतो की ही काय म्हणते, ही रडायला लागली की माझा पती मेला, मी विधवा झाले, मी रणकी झाले, म्हणून मोठमोठ्याने रडायला लागली. तो नवरा म्हणतो, अगं काय बोलते, काय बरळती, काय बोलती म्हटले. तर ती म्हणायला लागली की अहो मी विधवा झाले. कोणाला म्हणते? नाथ म्हणा, पती शेजे निजून नारी, पती वैधव्य शंख करी, पती तिसी पुसे जरी, तरी म्हणे मी रांडवले. पती विचारतो काय झालं, तर ती म्हणजे मी रणकी झाले. त्याप्रमाणे प्रकृती पुरुष म्हणजे परमात्मा, ही जीवभूतां प्रकृती, जीवभूतां महाबाहो एकदम धारेते जगत, हे संपूर्ण जगत या जीव प्रकृतीने धारण केलेलं आहे. ही परमात्मा हिच्या जवळच आहे. जीव परमात्मा जवळच आहे, हा प्रकृतीच्या काही दूर नाही. परंतु हिला भ्रम झाला, मग तो देव परमात्माच नाही म्हणू लागला. मग काय म्हणणार, ही प्रकृतीच खरी, देव प्रपंचच खरा आहे. आणि म्हणून दुःख होऊ लागलं, त्या दुःखाने व्याकुळ होऊन रडायला लागलं. कोण? हा जीव. पण ते खरं आहे का? नाही. त्याप्रमाणे या मृगजळाच्या सारखं हे जगत आहे. तो मृगजळाचा तो हरिण नावाचा प्राणी फसलेला आहे. स्वप्नाप्रमाणे सगळं जगत आहे. हे सगळं आपल्याला सांगत असताना तुकोबरा म्हणतात, तो हरिण पशु आहे, तो फसला, परंतु तुम्ही प्राणी, तुम्ही मनुष्य प्राणी आहात, मानव आहात, आणि माणसाला सगळ्या गोष्टी कळतात. मग तुम्ही का तुमचा जाणून बुजून घात करून घेता? जाणून का करा आपुलाले घात, विचारा रे हित लवलाही. माणूस जाणून बुजून घात करून घेतो बरं का. माणसाला कळतं हे चोख, हे मैल,
हे खरं आहे, खोट आहे, योग्य आहे, अयोग्य आहे, उचित आहे, अनुचित आहे, हे कळतं माणसाला. सत्य असत्य सगळं कळतं, परंतु तो वाईटाच्या मार्गावर जातो. त्याला चांगलं आणि वाईट कळतं, परंतु अवघड आणि सोपं कळतं, पण अवघड म्हणजे तो मुद्दाम वाईटाकडे जातो माणूस. बुडत्याचे पाय दोहामध्ये म्हटल्याप्रमाणे तो वाईटाकडे जातो. त्याला चांगलं आणि वाईट कळतं, तरी पण म्हणजे दोष पोषण नाही, माणसाला दोष आहे. त्याला कळत असताना देखील तुकोबरा म्हणतात, जाणून का करा आपला घात, जाणून बुजून तुम्ही तुमचा घात का करून घेता. याला कारण आहे प्रारब्ध. बरं का, आता पंचदशीमध्ये ते श्लोक आहे, इच्छा प्रारब्ध, अनिच्छा प्रारब्ध, परीक्षा प्रारब्ध वगैरे आहे. आपल्याला कळत असतं, चोराला कळतं चोरी करणं वाईट आहे, आणि चोरी केल्यानंतर जर सापडलो तर आपण कुठे जाणार? बिनभाड्याच्या खोलीमध्ये जाणार. रोगी माणसाला कळतं हे आपल्याला खायला चालत नाही. अपत्य सेविनश्चोरा राजदाररतापि जानंत एव स्वानर्थम इच्छन्ति आरब्ध कर्मतः. जानंत एव स्वानर्थम म्हणजे आपला अनर्थ आहे हे जाणून देखील, कळून देखील तो त्याच्याकडे धावतो. रोगी माणसाला कळतं अपत्य सेवन केल्यानंतर आपलं काही खरं नाही, आपला रोग बळावेल, परंतु तो खातो. त्या माणसाला साखर चालत नाही. त्याला काय आहे? तो साखरेचा रोग आहे, मधुमेह आहे किंवा डायबिटीस म्हणतो तो आहे, पण हा काही जुमानत नाही. मग काय करतो? खातो. अपत्य सेवन करतो. ज्याला जे चालत नाही ते कशाला खायचं? पण त्याला ते खायची इच्छा होती, मग बस मारावं. राजदार रतात, व्यभिचारी माणसाला व्यभिचार करणे हे पाप आहे आणि आपल्याला त्याच्यामुळे नरकाला जावं लागणार हे कळतं, तरी पण तो व्यभिचार करतो. राजदार रता अपि जानंत एव स्वानर्थ म्हणजे आपला अनर्थ आहे हे कळत असताना देखील तो जातो तिकडे. आणि याच्यासाठी एकमेव उदाहरण रामायणामध्ये त्या रावणाचं दिलेलं आहे. त्याला कळत होतं, माहीत होतं सगळ्या गोष्टी, तरी पण त्याने त्या गोष्टी केल्या. असं हे पूर्वीचं फार मोठी गोष्ट आहे, ते काही मी सांगते. वास्तव रामायणामध्ये तो भाग आहे, ती संपूर्ण गोष्ट सांगत नाही. त्याला बलवान होता, शक्तिमान होता, सगळं काही गोष्ट त्या रावण शरीरम स्वरूपम तथावा कलतम यश चारुचित्रम धनम मेरुतुल्यम हे जे वर्णन आहे हे त्या रावणाचंच वर्णन नाही. त्यालाच होतं हे सगळं, दुसरं कोणाला नाहीच. तितकं सुंदर शरीर, जेवढं धिप्पाड शरीर, बलदंड शरीर दुसरं कोणाला मिळालेलं नव्हतं. सुंदरही होतं. शरीरम स्वरूपम तथावा कलत्र भरपूर, कितीतरी लाखावरच होते सगळ्या गोष्टी. 80,000 स्त्रिया होत्या, मग 80,000 बायका होत्या, मुलं किती होती, नातू किती होती? 1,00,000 मुलं होती आणि 1,15,00,000 नातू होती. पुत्र पौत्राचा लेखा कोण करी, मुख्य पुत्र हारी इंद्राणी, मुख्य पुत्र हारी इंद्राणी. पुत्र पौत्राचा लेखा कोण करी, मुख्य पुत्र हारी इंद्राणी, मुख्य पुत्र हारी इंद्राणी. काय त्याचं गणित करायचं? तुकोबा म्हणतात मग पुत्र पौत्राचा कोण लेखा करी, काय करायचं? त्याला एकच मुलगा मुख्य असा होता, त्याचं नाव होतं मेघनाथ. पण तो इंद्राला जिंकणारा होता म्हणून त्याला इंद्रजित नाव पडले. इंद्राला जिंकलं त्याने. अशा प्रकारचा पुत्र, आणि असे पुत्र त्याला 1,00,000 होते, 1,15,00,000 नातू होते. म्हणजे तथावा कलत्रम, कलत्र या शब्दावर सांगितलं. एवढं कलत्र, एवढं सगळं होतं त्याला. बरं, शक्ती होती, सगळं होतं. ज्ञानी होता, दशग्रंथी होता, शास्त्राचं अध्ययन होतं, 4 वेदाचं अध्ययन होतं, हे सगळं होतं. त्याला कळलेलं होतं, माहीत होतं. तर मी ती संपूर्ण गोष्ट सांगत नाही विस्ताराने. जर
विठ्ठल विठ्ठल एवढा होता, देव त्याची सेवा करत होते. ब्रह्मदेव, इंद्रदेव, सगळे देव देवता त्याची सेवा करत होते. घरामध्ये अग्निनारायण स्वयंपाक करण्याचं काम करायचा, ब्रह्मदेव पंचांग सांगण्याचं काम करायचा, वरून पाणी सडा संवर्धन करायचं काम करायचं. हे सगळं देवाला रामायणामध्ये आपण पहा. त्याच्यामध्ये षष्ठी नावाची देवता होती. षष्ठी देवता ती कर्माची अधिष्ठात्री देवता. ती त्याचं चरण संवहन करण्याचं काम करायची आणि मग त्याला म्हणजे त्याचे पाय दाबायचं काम करायची. तर जेवण केल्यानंतर झोप लागेपर्यंत त्याचा पाय दाबून द्यायची. तशी ती षष्ठी देवता आली. त्याचं जेवण झाल्यानंतर पाय दाबून द्यायला लागल्यानंतर झोपलं. हिला असं वाटलं तो झोपला आणि झोपला असं वाटल्यानंतर ती गेली निघून. पण याला काही झोप लागलेली नव्हती. हा मोठ्या तिला सटवी म्हणतात. षष्ठी म्हणजे सटवी देवता. त्याने मोठ्याने हाक मारले, सटवी कुठे गेली? आली धावत. आले म्हटले, कुठे गेली होती म्हटले आले माझ्याकडे जे काम दिलेले म्हणले नियंत्रण परमात्म्याने जे मला जे काम दिलेलं आहे ती सेवा करण्यासाठी, माझं काम करण्यासाठी गेली होती. म्हणजे काय काम? म्हणले माझ्याकडे असं काम आहे, जो जो जीव जन्माला येतो त्याचं भविष्य मी लिहित असते. म्हणजे त्याच्या कपाळामध्ये मी लिहून टाकते. तुमच्या या लंकेमध्ये एक श्रावसी नावाची राक्षसी, ती प्रसूत झाली, तिला मुलगी झाली आणि त्या मुलीचं भविष्य लिहिण्याकरता मी गेली होती. बरं म्हटलं, मग लिहिलं का भविष्य? हो लिहिलं म्हटले. काय लिहिलं ते म्हणले ते सांगता येत नाही, ते मी मागे हात करून लिहिते म्हटले. जे कपाळात लिहिलेलं आहे ते बदलत नाही कोणी. ललाटीचे लिहिले नमोडे काही केले. मी जे लिहिलेलं आहे ते कोणाला बदलवता येत नाही आणि मी ते लिहिल्याशिवाय राहत नाही म्हणले. फक्त मी सांगता येत नाही मला. म्हणे असं तू कोण आहे? म्हणजे तुमच्या लंकेतलंच काय? म्हणजे सगळ्यांचं मीच लिहिलेलं आहे. म्हणजे सगळ्यांचं? हो सगळ्यांचं लिहिलं. म्हणजे माझं? ती म्हणली तुझं पण मीच लिहिलेलं आहे. मग तो म्हणला बाकीच्यांचं जाऊ दे, पण माझं काय लिहिलं ते सांग. लोकांना असं वाटतं आता हात दाखवून अवलक्षण, ज्योती कुळमुळे जोशाला लोकांना हात दाखवायची इच्छा होत असते. माझं काय ते सांगा. तो म्हणला बाकीच्यांचं जाऊ दे, पण माझ्या नशिबात काय ते सांग. ती म्हणले शहाण्या माणसाने, कर्तबगार माणसाने भविष्य पाहू नये, विचारू नये. वैकुंठवासी मामासाहेब दांडेकरांच्या चरित्रामध्ये आहे की भविष्य म्हणजे ज्योतिष हे शास्त्र आहे, परंतु नपुसकाचं शास्त्र आहे असं म्हटलं. मामांचे शब्द सुविचारामध्ये आहे, तुम्ही बघा वाचलेलं असेल. ज्योतिष हे शास्त्र आहे पण नपुसकाचं शास्त्र आहे. ते हतबल करतं माणसाला. म्हणून शहाण्या माणसाने ज्योतिषी भविष्य वगैरे पाहू नाही, कारण जे होणार ते होणारच आहे. आम्ही विष्णुदासी देव ते होणार ते होते. प्रारब्धाची जे व्हायचं ते प्रारब्धान होतच असतं. मग तुम्ही काय मध्ये कुडबुड करत असता? काही करायची गरज नाही. जे होणार ते होणारच आहे, परंतु माझा हा रावण म्हटला दुसऱ्याचं जाऊ दे म्हटलं, पण माझ्या कपाळात काय ते सांग. आणि मग तिने सांगितलं ठीक आहे म्हणजे ऐकत नाही तर मग सांगते म्हणले भविष्य. थोडं कुंकू आणलं. यानं सांगितलं या ना, कुंकाचा डबा आणला. तिने ते कुंकू हातावर घेतलं आणि त्याच्या कपाळावरून एकदा असा हात फिरवला आणि त्या कुंकुवावरून हात फिरवला आणि हे पहा म्हणले एकच वाक्य, एकाच वाक्यामध्ये भविष्य. हे घ्या म्हणले रावण महाराज, हे तुमचं भविष्य. आणि त्या एका वाक्यामध्ये भविष्य काय लिहिलं होतं त्याच्यावर कुंकुवावर? अयोध्याधिपती अजराजा याच्या नातवाकडून तुझा मृत्यू आहे. झालं भविष्य. आणि मग त्याला असं वाटलं की अजराजाच्या नातवाकडून मृत्यू आहे. मग आता अजराजाला जर मारून टाकलं तर नातू कुठून होणार? तो म्हटला हसायला लागला मोठ्यानं, चटवे तुझं भविष्य खोट. ती म्हणजे कोणाच्या बापाची ताकद नाही खोटं करायची. तो म्हणलं मी करतो खोटं. कारण काय? अजराजालाच मारून टाकतो म्हणले. तू काही कर म्हणले, मला ते काही बोलायचं नाही. आणि तो आला आणि अजराजाला लगेच निमंत्रण दिलं. कशाचं? जेवायचं नाही, युद्धाचं. आणि युद्धामध्ये तो त्याला मारून टाकायचं आणि तो निघाला. पण आता क्षत्रियाला आमंत्रण दिल्यानंतर युद्धाचं तो लगेच चाल करून आला. कोण? अजराजा. हा गैरसावधच असताना तो आला. आणि मग हा निघाल्यानंतर ब्रह्मदेवाने सांगितलं की म्हणले रावण महाराज कुठे चालले गडबडीना? म्हणजे शत्रू चाल करून आलेला आहे, त्या अजराजाला मारून टाकायचं आहे. म्हणले आता मुहूर्त काही बरोबर नाही, थोडं थांबा.
तो म्हणलं काय भानगडे? अहो म्हटले वास्तविक पाहताना त्याचं सैन्य एवढं, त्याचा जीव एवढा, कोणाचा? त्या आदिराजाचा. तुमचा पराक्रम किती मोठा, सैन्य किती मोठं, तुमचं शौर्य किती, तुम्ही शक्तिमान किती. आता तुम्ही जर एवढं ऐश्वर्य घेऊन गेला तर तो जर लपून बसला, हे कशाला युद्ध करताय म्हणले सैनिकाचं तुम्ही? तो जर लपून बसला, भूमिगत जर झाला तर तो जिवंत राहील आणि मग तो तुमचं काही ना काहीतरी पुढे तुमचा घात करू शकेल. त्याला पटलं ते आणि म्हटलं मग असं करा म्हणले, त्याच्याशी तुम्ही मल्ल युद्ध करा. दिला निरोप की म्हटलं बा हे सैनिकाचं युद्ध आपल्याला करायचं नाही, आपण मल्ल युद्ध करू म्हणजे कुस्ती खेळू. मग तो आदिराजा म्हणला जर कुस्ती खेळायची असेल तर इथं काही खेळत नाही, तुला स्वर्गात येऊन जावं. ते की आता पहिलं म्हणत कुठे मी कुस्ती खेळामध्ये खेळतो का? तर ते आकडा पाहिजे, डाव पाहिजे, सगळं बरोबर वातावरण पाहिजे. हां, आणि तिथं काही मोठेपणा वांद्रा असेल तर आहे. आपलं कसं तू कुठं म्हणलं तू त्याला खेळा कुस्ती ती खेळायची. तो म्हणलं तर कुस्ती खेळ्यामार्के लोकांमध्ये काय म्हटले, जरा चला स्वर्गामध्ये म्हटलं. तो म्हणलं तुला स्वर्गात. आणि मग तो स्वर्गामध्ये गेले आणि स्वर्गामध्ये त्यांनी लंगोट लावल्यानंतर आता तिथे बृहस्पती त्याच्या आज्ञेशिवाय सुरुवात होत नाही. आणि मग यांनी मल्लाचा ड्रेस चढवल्यानंतर बृहस्पती आला आणि सांगितलं. आल्याबरोबर त्यांनी रावणाला नमस्कार केला. नमस्कार नमस्कार. रावण महाराज, रावणाला वाटलं आपलं काय दरार आहे की देवांचा राजा इंद्र आणि इंद्राचा गुरु बृहस्पती तो मला नमस्कार करतो. काय म्हणले? अहो म्हणले कशासाठी तुम्ही युद्ध करता? म्हणले त्या तुमच्या सर्टिफिकेट सांगितलं मग तो आदिराजाचा नातू मला मारून टाकणार आहे म्हणून मी त्या आदिराजालाच मारून टाकतो म्हणलं त्या युद्धामध्ये, मल्ल युद्धामध्ये. म्हणून तो बृहस्पती म्हणाले तुमची युक्ती चांगली आहे, नातू जन्माला येऊ नये म्हणून तुम्ही आजाचाच नाश करायला निघाले, ही युक्ती चांगली आहे, पण हे युद्ध आहे म्हटली, कुस्ती आहे. एखादा तुमच्यावर सुद्धा डाव बदलू शकतो, तुमच्यावर सुद्धा डाव येऊ शकतो. मग तुम्हाला कुस्ती न खेळता याला जर मारून टाकायचं तर माझ्याकडे दुसरी एक युक्ती आहे म्हटलं. कारण ही मंडळी जी आहे ही युक्त्या सांगत फार प्रवीण आहे. आमच्याकडे दुसरी युक्ती आहे म्हटलं. काय युक्ती आहे? काय नाही म्हटले, ही आता दरवाजा आहे म्हटले, हा ही खोली आहे, हे दरवाजा तुम्ही फक्त नुसतं उघडायचा म्हटलं. बस तो दार उघडलं की तो आपापच मरून पडतो म्हटलं. इकडे कोण? आदिराजा. याला त्याशी युद्ध करायची गरज नाही, कुस्ती खेळायची गरज नाही, फक्त दार उघडा. मग तो दार होतं एक मोठं एका खोलीला आणि तो गेला म्हणा तर लोटतो म्हणा, म्हणून त्याने तो दार लोटलं. दार लोटल्यानंतर मोठा कडाट असा आवाज झाल्यानंतर त्या आवाजाने तो रावण गर्भवतीत झाला, बेशुद्ध पडला. अरे बापरे म्हणले, कोण ओरडलं तिकडे? बृहस्पती आले सांगितलं तुम्हाला आम्ही दार उघडायला सांगितलं होतं, आता कोण आहे ते तुम्हीच विचारा म्हणले. मग तो आला, त्या दाराजवळ आला आणि विचारलं कोण ओरडलं म्हटले तिकडे, कोण आहे? मग तिकडून आवाज आला. कोण होतं तिकडे? हा, कोण होतं? भगवान शंकराच्या डोक्यावर हात ठेवायला कोण आला होता? हा, भस्मासूर. बरोबर, तो भस्मासूर होता तिकडे. तो भस्मासूर म्हणला मी भस्मासूर आहे. अरे म्हटलं मग का ओरडला? तो म्हटला कोणीतरी दुष्टाने दार लोटलं म्हटले, त्याच्यामुळे मला वेदना झाल्या. कशामुळं? तर म्हणले या दाराला सळ्या बांधलेल्या आहेत आणि त्या नेमक्या माझ्या डोळ्यावर ठेवलेल्या आहेत. ते दार मागे पुढे झाले की त्या सळ्या माझ्या डोळ्यामध्ये खूप असतात आणि मला वेदना होतात म्हटले. आताच कोणीतरी दार लोटल्यामुळे मला वेदना झाल्या, मी किंचाळलो. अरे म्हटलं मग बाजूला सरक ना तिथून. तो म्हटलं बाजूला सरकता येत नाही. का? मला बांधून टाकलं म्हटलं. तिथे बांधलेलं आहे. कशामुळं? तो म्हणला अरे बाबा ते फार विचित्र गोष्ट आहे म्हटले, मी पाप केलेला आहे. आणि म्हणले मग आता तू किती दिवस तिथं उभा राहशील? तो म्हटला जोपर्यंत इथं कोणी येत नाही तोपर्यंत. या खुर्चीत कोणी बसत नाही तोपर्यंत स्वतः येत नाही. म्हणजे जोपर्यंत इथे कोणी येत नाही तोपर्यंत मला उभं राहावं लागणार आहे. म्हणलं मग तिथे कधी येणार आहे की नाही? आहे म्हणजे गिरायक एक आहे म्हटले येणार आहे. कोण आहे म्हणले?
तो लंकेचा राजा रावण तो इथे येणार आहे. तो म्हणले रावणाचं नाव न घेऊ. म्हणले का? रावण मीच आहे म्हटला. म्हणले तू जर रावण असशील तर तुला इथे येणे भागच आहे म्हटले. म्हणले कसं काय? म्हणले जे मी पाप केलेलं आहे ते पाप तो रावण करणार आहे. म्हणजे कोणतं? मी जसं भगवान शंकराची पत्नी तिला पळवून नेण्याचं पाप मी केलं. कोण म्हणतो? भस्मासूर. आणि तेच पाप तो रावण करणार आहे. महाविष्णूच्या पत्नीला तो पळवून नेणार आहे आणि त्या पापाचं फळ म्हणून त्याला इथं ही जागा मिळणार आहे. मला बाकीचं आता सगळं रामायण सांगत बसत ते पुढचं. रावणाला माहित आहे का नाही? कळलं का नाही? हो. काय कळलं? जर आपण प्रभू रामचंद्राची पत्नी सीतामाईला जर आपण पळवून नेलं तर आपल्याला जागा कुठली मिळणार आहे? भस्मासूर. मग आपण ते करावं का? पण त्याने ते गोष्टी केल्या. त्याने सीतामाईला पळवून नेलं, आपला खाना खराब करून घेतला, सगळे राक्षस नाहीशी केली आणि आपलं सगळं वजन वाटोळं त्यानं करून घेतलं. कशामुळे? तुकोबरा म्हणतात जाणून का, जाणून बुजून त्याला कळत असताना देखील जाणून का करा आपुलाले घात विचारा रे हित लवलाही. आणि मग तुम्ही हे जाणून बुजून करताना तर तुम्ही सुखाच्याच लालसेने करतात. वास्तविक पदाने सुख किंवा दुःख हे काही तुमच्या हातामध्ये नाही, तुमच्या याच्यामध्ये नाही. ते तुमच्या दैवानुसार तुम्हाला प्राप्त होतच असतं. म्हणून तिसऱ्या चरणामध्ये म्हटलेलं आहे संचित सांगाती बोळवण सवे आचरली द्यावे फळ तेने. आता या संचित म्हणजे कर्माची कहाणी आहे. ते कर्म कहाणी मी काही तुम्हाला बोलत बसत नाही. त्याच्यासाठी दुसरं एक कीर्तन करावं लागणार आहे. पण ते कर्म जे आहे ते कर्म कोणाला भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. मग ते चांगलं असेल तर चांगलं फळ, वाईट असेल तर वाईट फळ आहे. त्याचे शुभ अशुभ कर्म जे आहेत ती भोगल्याशिवाय माणसाला गत्यंतर नाही. मग आचरणही द्यावे फळ तेने. जसं तुमचं आचरण असेल त्याप्रमाणे तुम्हाला फलप्राप्ती होईल. मग आता या शरीराचा तुम्ही उपभोग करून घेतला, दुष्टपणाने वागले, चांगले वागले तर तुम्हाला ते फल मिळणार आहे ना. तुमच्या नशिबामध्ये जे घडलेलं आहे ते प्रारब्ध तुम्हाला भोगावाच लागणार आहे. प्रारब्ध न सुटे भोगल्या वाचून संचित जाणून शुद्ध करा. मग या शरीराचा जो संबंध आहे तुम्ही म्हणता की असं आमचं, हे तुमच्या प्रापंचिक गोष्टीशी याचा काही संबंध नाही. वास्तविक पाहताना जे मन आहे, तुमची बुद्धी आहे, ते तुमच्या मनाने केलेले जे कर्म आहे ते सूक्ष्म शरीर जे आहे ते सूक्ष्म शरीर याच्यामध्ये सुद्धा नष्ट होत नाही. प्रलयात देखील नष्ट होत नाही. त्याच्यात ते जाळलं जात नाही, काहीच होत नाही. ते पुढे पुढे जन्म घेण्याला कारणीभूत असतं. मग हे जे शरीर आहे स्थूल शरीर, या स्थूल शरीराचा संबंध जर म्हटला तुम्ही तर हा काही तुमच्या आमच्या शरीराशी संबंध असा काही नसतो. तर याचा संबंध खरा म्हणजे हे नष्ट केव्हा होतं की याचा संबंध आहे फक्त स्मशानामध्ये. त्या गोवऱ्या लाकडं जे असतात त्या स्मशानामध्ये जे आपण ते रचतो त्याला काय म्हणतात? शरण. त्या शरणामध्ये जाळूस तरच याचा संबंध आहे. आणि म्हणून तुकोबाराने सांगितलं तुका म्हणे शेखी स्मशान ते वरी संबंध गोवरी आगी सवे. अभंगाचा अर्थ सांगितला. वेळ झाला, धावत पळत आलो आणि वेळही संपली. आणि या मातोश्रीच्या कृपेने प्रेमाने दोन शब्द मला बोलता आले. तेच थोडंच बोलायचे. त्याच्यानंतर आता काहीच बोलायचं नाही. आता विठोबा रुक्मिणी ज्ञानेश्वर माऊली आणि चाल म्हणा शेवटी एक म्हणा विठोबा साचपणा ऐसे खोटियाच्या पिसे उरफोडी जाणून का करा आपुलाले घात विचारा रे हित लवलाही. संचित सांगाती बोळवण सवे आचरली द्यावे फळ तेणे. तुका म्हणे शेकी स्मशान ते वरी संबंध गोवरी आगी सवे. सगळ्या अभंगाचं तात्पर्य आहे आपलं आत्मस्वरूपाचं चिंतन केलं पाहिजे. जे दिसणारे भासणारे जे जगत आहे ते काही खरं नाही. हा देह खरा नाही. याच्यात असणारा जो परमात्मा आहे तो सर्वांतर्यामी आहे आणि तो असणारा परमात्मा तेच आपलं स्वरूप आहे. असं आपल्याला ज्ञान झालं पाहिजे. ते ज्ञान होण्याकरता हा सत्संग आहे, हे साधू संत आहेत, भजन आहे, कीर्तन आहे, नामस्मरण आहे. असं केल्यानंतर आपल्या कर्माचा परिपाक होतो. आपल्याला सद्गुरू भेटतात आणि चिंतन
ऐकून श्रवणाच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान प्राप्त होतो, तेव्हा भगवान करून आपल्याला अशा प्रकारची बुद्धी परमात्म्याने दिलेली आहे, त्याचा सदुपयोग झाला पाहिजे आणि आपला उद्धार झाला पाहिजे. म्हणून भगवंताची चरणी सेवा समाप्ती करून त्यांना प्रार्थना करतो. देवाला प्रार्थना आहे, साधू संतांना प्रार्थना आहे, आता तुम्ही संत माझी आकडा कृपेचा कराल बहुडा, तेने माने तुम्हा एवढा होईल मी. आता शेवटची चाल माहिती